Hello friends, today we are discussing about importance of pulse crop in India. Pulse crop means what? मराठीमध्ये आपण पल्स क्रॉप म्हणजे कडधान्य वर्गीय पिकं म्हणतो. कडधान्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डेली डाएटमध्ये आपल्या सगळ्यांच्या कडधान्यांचा समावेश असतो. ओके, तर ह्या कडधान्यांचं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या ह्युमनसाठी, आपल्या फार्मर्ससाठी, किंवा त्यापासून आपल्याला काय काय मिळू शकतं, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ पल्स क्रॉप मध्ये, पल्स आर रिच इन प्रोटीन. बघा, पल्स क्रॉप रिच कशामध्ये असतात? प्रोटीन्स मध्ये असतात. मॅक्झिमम प्रोटीन्स आपण कंझ्युम केल्यानंतर, ह्युमन्सने कंझ्युम केल्यानंतर आपल्या बॉडीला मिळू शकतं. पल्स क्रॉप आर रिच इन प्रोटीन्स. नेक्स्ट पॉइंट आहे, they can grown on all types of soil and climatic conditions. जे काही पल्स क्रॉप आहे, जे काही कडधान्य वर्गीय पिकं आहेत, ती पिकं प्रत्येक प्रकारच्या सॉइलमध्ये, वी आर नो द डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल. ओके, फॉर एक्झाम्पल पॅडीला एका पर्टिक्युलर प्रकारची सॉइल लागते, जवार क्रॉपला एका पर्टिक्युलर प्रकारची सॉइल लागते, कॉटन क्रॉपला एक पर्टिक्युलर प्रकारची सॉइल लागते. पण सगळ्या पल्स क्रॉपना जी काही कडधान्य वर्गीय पिकं आहेत, ती कडधान्य वर्गीय पिकं कोणत्याही सॉइलच्या टाईपमध्ये आरामात येऊ शकतात. अँड इट रिक्वायर्स ऑल टाइप्स ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला माहिती आहे, ट्रॉपिकल रिजन असतो, सब ट्रॉपिकल असतो, टेम्परेट असतो. ओके, तर कोणत्याही क्लायमॅटिक कंडिशनला इझिली पल्स क्रॉप सर्व्हाइव्ह करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, दे कॅन गिव्ह रेडी कॅश टू द फार्मर. हा पॉइंट आपल्याला झालेला आहे ऑलरेडी. फार्मरला रेडी कॅश देतात. आता आपण बघतोय की दिवसेंदिवस कडधान्यांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. इन शॉर्ट, कडधान्य वर्गीय पिकं मॅक्झिमम इन्कम किंवा रेडी कॅश आपल्या फार्मरला मिळवून देत आहेत. दे कॅन गिव्ह रेडी कॅश टू द फार्मर. त्यामुळे मॅक्झिमम शेतकरी अलीकडे कडधान्य पिकवण्याकडे किंवा पल्स क्रॉप कल्टिवेट करण्याकडे भर देत आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे पल्स क्रॉप. पल्स क्रॉपलाच आपण काय म्हणतो? लेग्युम्स म्हणतो. हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये झालं असेल. पल्स क्रॉप म्हणजेच लेग्युम क्रॉप्स जी आहेत. लेग्युम क्रॉप्स म्हणजे काय की ज्याच्या डाळी, जे ग्रेन समान दोन डाळीमध्ये डिव्हाइड होतं, त्यालाच आपण बायोलॉजिकल टर्म मध्ये म्हणतो की द सीड इज डिव्हायडेड किंवा द सीड इज डायकॉट. डायकॉट म्हणजे काय, दोन समान भागांमध्ये डिव्हाइड होतं, त्यांना आपण लेग्युम क्रॉप्स म्हणतो, त्यांनाच आपण पल्स क्रॉप म्हणतो. ओके, पल्स क्रॉप फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉइल. काय करतं? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतं. कुठं फिक्स करतं? इन टू द सॉइल. आता जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये विचार केला तर फ्री ऑफ स्टेटमध्ये नियर अबाउट 71% नायट्रोजन प्रेझेंट आहे. करेक्ट, 71% नायट्रोजन जरी प्रेझेंट असला तरी प्रत्येक इच अँड एव्हरी क्रॉप इज अनेबल टू फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. फॉर एक्झाम्पल, आपण जर पॅडी क्रॉपचा जर फर्टिलायझर डोस बघितला तर पॅडी क्रॉपचा फर्टिलायझर डोस आहे 100:50:50 NPK kg पर हेक्टर. ओके, तर ह्यामध्ये बघा, आपण पॅडीला, आपण भाताला जे खतं देणार आहे ह्याच्यामध्ये नायट्रोजन आपण मॅक्झिमम देणार आहे. करेक्ट, बरोबर. का नायट्रोजन मॅक्झिमम देणार आहे? जर तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एवढा नायट्रोजन प्रेझेंट आहे तरी तुम्ही नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर, फॉर एक्झाम्पल युरिया किंवा आधी काही असेल, तुम्ही एवढं का देता शेताला? कारण प्रत्येक क्रॉपला कॅपॅसिटी नसते की ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन फिक्स करण्याचं. पण जे आपले पल्स क्रॉप आहेत, हे पल्स क्रॉप काय असतात? ॲटमॉस्फिअर मधले नायट्रोजन फिक्स करू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल, हे एखादं पल्स क्रॉप मधलं प्लांट आहे असं आपण इमॅजिन करू. हे त्याचे रूट्स आहेत. कसं फिक्स करतात हे ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन? हे रूट्स वरती काय आहेत? रूट नोड्युल्स आहेत. पल्स क्रॉपच्या रूट्स वरती काय असतात? रूट नोड्युल्स असतात. रूट नोड्युल्स म्हणजे काय? मुळांवरती गाठी असतात. ठीक आहे, सिंपल, मुळांवर गाठी असतात. आपण ग्राउंडनट आपल्याकडे अवेलेबल आहे इझिली. जेव्हा आपण भुईमूग उपटून जेव्हा आपण शेंगा सेपरेट करत असतो तेव्हा कधी ऑब्झर्व केले का की भुईमुगाच्या मुळांवरती गाठी असतात. ठीक आहे,
किंवा कुठलंही पल्स क्रॉप तुमच्याकडे असेल तर कधीही ऑब्झर्व करा, पल्स क्रॉपच्या मुळांवरती काय असतात, गाठी असतात. रूट नोड्यूल्स म्हणून आपण काय करू शकतो, आपले पल्स क्रॉप काय करू शकतात, ॲटमॉस्फिअरमध्ये जो एवढा फ्री ऑफ स्टेटमध्ये नायट्रोजन आहे, हा फ्री ऑफ स्टेटमध्ये असणारा नायट्रोजन काय करू शकतात, ते फिक्स करू शकतात. क्लिअर? म्हणजेच पॉइंट काय आहे बघा, दे कॅन फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉइल. सॉइलमध्ये ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन ऍब्सॉर्ब केल्यामुळं, फिक्स केल्यामुळं त्यांच्या रूट नोड्यूल्सनी काय होणार आहे, अल्टिमेटली आपलं इल्ड जे आहे, हे इल्ड काय होणार आहे, आपलं इन्क्रीज होणार आहे. ओके. द नेक्स्ट पॉइंट इज दे कॅन प्ले इम्पॉर्टंट रोल इन क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन ऑलरेडी आपल्याला 11th डेफिनेशन झालेली आहे. काय डेफिनेशन आहे क्रॉप रोटेशनची? द सिस्टमॅटिक रिकरंट सक्सेशन ऑफ क्रॉप on the same land. The systematic recurrent succession of crop in same land, ह्याला काय म्हणतो आपण, क्रॉप रोटेशन. इन शॉर्ट मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की पिकांची अदलाबदल करणे. फॉर एक्झाम्पल, हे आपलं पीस ऑफ लँड आहे. या पीस ऑफ लँड मध्ये सपोज मी खरीप सीझनला ह्याच्यामध्ये सोयाबीन घेतलं. ते सोयाबीन 3-3.5 महिन्यामध्ये मॅच्युअर होणार, हार्वेस्ट करणार आपण, ते जाणार. रब्बी सीझन मध्ये ह्याच शेतामध्ये सपोज मी व्हीट घेतलं. व्हीट म्हणजे काय, गहू. ह्याच शेतामध्ये व्हीट घेतलं, ते जाणार. परत ह्याच फील्डमध्ये आपण समर सीझनला सपोज ग्राउंडनट घेतलं. ठीक आहे. म्हणजे एकाच पीस ऑफ लँड मध्ये 3 सीझन्स मध्ये, खरीप, रब्बी अँड समर, वी आर टेकिंग डिफरंट क्रॉप. दॅट इज क्रॉप रोटेशन. पिकांची अदलाबदल करते. एकाच शेतामध्ये एक पीक गेलं की दुसरं पीक घेणे, ह्याला काय म्हणतो आपण, क्रॉप रोटेशन. द सिस्टमॅटिक रिकरंट सक्सेशन ऑफ क्रॉप ऑन द सेम पीस ऑफ लँड. ओके. मग क्रॉप रोटेशन मध्ये पल्स क्रॉप मॅक्झिमम रोल प्ले करतात. आता ह्या 3 क्रॉपचा विचार केला तर पल्स क्रॉप कुठला आहे ह्याच्यामधलं, कोणता आहे पल्स क्रॉप? हे जे सोयाबीन आहे, हे सोयाबीन काय आहे, कडधान्य वर्गीय पीक आहे. सोयाबीन इट इज पल्स क्रॉप ॲज वेल एज ऑइल सीड क्रॉप. हे कडधान्य पण आहे आणि तेलवर्गीय पीक पण आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, दे कॅन प्ले इम्पॉर्टंट रोल इन मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग हे सुद्धा आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे, तरी पण मी एकदा रिपीट करते. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय आहे, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड. काय करायचं आहे, 2 or more crops on same piece of land at same time. म्हणजे काय, मिक्स्ड क्रॉपिंग. फॉर एक्झाम्पल, हे आपलं शेत आहे. ह्या शेतमध्ये आपण जवार प्लस तूरलाच आपण म्हणतो रेड ग्रॅम. सपोज ह्या 2 लाईन जवारच्या आहेत, तर ह्या 2 लाईन रेड ग्रॅमच्या आहेत, ह्या 2 लाईन परत जवारच्या आहेत. ह्याला आपण काय म्हणतो, मिक्स्ड क्रॉपिंग म्हणतो. काय म्हणतो, मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स. 2 किंवा ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही क्रॉप ऑन द सेम पीस ऑफ लँड ऑन द सेम टाइम, इट इज कॉल्ड ॲज मिक्स्ड क्रॉपिंग. आता मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये पल्स प्लस सिरियल किंवा पल्स क्रॉप प्लस ऑइल सीड क्रॉप, कडधान्य आणि तेलवर्गीय पिकं, हे जर तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. किंवा पल्स क्रॉप प्लस एनी फ्लावर क्रॉप, ह्याला काय म्हटलं जातं, मिक्स्ड क्रॉपिंग. म्हणजेच काय, पल्स क्रॉप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात जर तुम्ही क्रॉप रोटेशन करणार असाल किंवा तुम्ही मिक्स्ड क्रॉपिंग घेणार असाल. ॲज सिम्पल इज दॅट. नेक्स्ट पॉइंट आहे, पल्स क्रॉप हेल्प्स इन मेंटेनिंग सॉइल फर्टिलिटी. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय प्ले करतं ते, काय मेंटेन करतं, सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, फर्टिलिटीचा अर्थ काय, सुपीकता. जमिनीची सुपीकता मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय हेल्पफुल आहे, पल्स क्रॉप आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की पल्स क्रॉप मध्ये काय कॅपॅसिटी आहे, ॲटमॉस्फिअर मधलं फ्री ऑफ स्टेट मध्ये असणारं नायट्रोजन ते काय करतं, फिक्स करतं. त्यामुळं आपलं अल्टिमेटली काय वाढणार आहे, इल्ड वाढणार आहे. आपल्या शेताचं उत्पादन वाढणार आहे, शेतीचं उत्पादन वाढणार आहे. त्याचबरोबर काय होतं, ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन फिक्स करत असल्यामुळे काय होणार आहे, आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा काय होणार आहे, अल्टिमेटली वाढणार आहे. त्यानंतर बघा,
दे ऍड ऑर्गॅनिक मॅटर इन टू द सॉइल. कुठं ऍड करतं? सॉइलमध्ये ऍड करतं. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत ह्याला काय म्हटलं जातं? ऑर्गॅनिक मॅटर म्हटलं जातं. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे सेंद्रिय पदार्थ आहेत ते ऑटोमॅटिकली मॅक्झिमम ऍड होतात. कशामुळं? पल्स क्रॉपमुळं. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे सम पल्स क्रॉप आर युज्ड ॲज अ फॉडर क्रॉप. सम पल्स क्रॉप आर युज्ड ॲज अ फॉडर क्रॉप. फॉडर क्रॉप म्हणून आपण काही पल्स क्रॉप यूज करू शकतो. फॉडर क्रॉप म्हणजे आपल्याला माहिती आहे फॉडरचा अर्थ काय? चारा वर्गीय पिकं म्हणून आपण त्याला वापरू शकतो. आफ्टर हार्वेस्टिंग वी कॅन यूज पल्स ॲज अ फॉडर. हरभरा वगैरे काढल्यानंतर किंवा भुईमुग काढल्यानंतर आपण त्याच्या शेंगा सेपरेट केल्यानंतर आपण ते काय करतो? जनावरांना चारा म्हणून खायला देऊ शकतो. सम पल्स क्रॉप आर युज्ड ॲज अ फॉडर क्रॉप. फॉडर क्रॉप म्हणजे काय? ऑलरेडी आपलं हे टर्म झालेले आहे. फॉडरला मराठीमध्ये काय म्हणतो? जनावरांना आपण चारा म्हणून ते यूज करू शकतो. अँड लास्ट पॉइंट इज some pulse crop are used as a green manure crop. काय म्हणून यूज केलं जातं बघा? ग्रीन मॅन्युअर क्रॉप. ग्रीन मॅन्युअर क्रॉप म्हणजे काय? हिरवळीचं खत म्हणून आपल्याला यूज करू शकतो. ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय असतं? इट इज अन प्रॅक्टिस. ही एक काय आहे? प्रॅक्टिस आहे. प्लॉविंग द ग्रीन प्लांट्स. आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो? प्लॉविंग करू शकतो ग्रीन प्लांट्सचं. प्लॉविंग द ग्रीन प्लांट्स इन फील्ड और ऍडिंग. हे प्लॉविंग करू शकतो एक वेळ आहे किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता? ऍडिंग द ग्रीन प्लांट्स और विथ टेंडर लीव्स. ग्रीन प्लांट्स विथ टेंडर लीव्स. कोवळी झाडे इन शॉर्ट. ग्रीन प्लांट्स विथ टेंडर लीव्स इन सॉइल फॉर इम्प्रूव्हिंग. परत आपल्याला अगेन काय इम्प्रूव्ह करायचं आहे? फॉर इम्प्रूव्हिंग द फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओके. ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काही हिरवळीची खतं म्हणून पल्स क्रॉप यूज केलं जातं. कसं पल्स क्रॉप यूज केलं जातं? एक तर तुम्ही पल्स क्रॉप ऑलरेडी तुमच्या फील्डमध्ये लावा आणि फक्त ते बरीड करायचं आहे सॉइलमध्ये. तुम्ही नांगरणी करा, ते ऑटोमॅटिक खाली जातं. लोअर सरफेस वर येतो, अप्पर सरफेस आतमध्ये जातो आणि डिरेक्टली तुमच्या शेताला काय मिळणार आहे? ऑर्गॅनिक मॅटर मिळणार आहे. त्यामुळे तुमची सॉइल फर्टिलिटी अगेन इन्क्रीज होणार आहे. एक तर तुम्ही प्लॉविंग ऑफ ग्रीन प्लांट ग्रीन प्लांट पहिल्यांदा सो करा, त्यानंतर प्लॉविंग करा. डिरेक्टली तुम्हाला ग्रीन मॅन्युरिंग हिरवळीचं खत मिळून जाईल. किंवा तुम्ही काय करू शकता? बाहेरून दुसऱ्या फील्डमध्ये लावून ती झाडं मुळासकट उपटून जेव्हा कोवळी असतात तेव्हा तुम्ही काय करू शकता? तुमच्या शेतामध्ये ते ऍड करू शकता विथ टेंडर लीव्स. क्लिअर? हे सगळे आहेत इम्पॉर्टन्स ऑफ पल्स क्रॉप. थोडंसं परत बघूयात आपण इम्पॉर्टन्स ऑफ पल्स क्रॉप काय काय आहे. दे आर रिच इन प्रोटीन. पल्स क्रॉप कशामध्ये रिच असतात? प्रोटीनमध्ये रिच असतात. दे कॅन ग्रो इन ऑल टाइप्स ऑफ सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन. प्रत्येक प्रकारच्या सॉइलमध्ये किंवा क्लायमॅटिक कंडिशनमध्ये इझिली येऊ शकतात. दे कॅन गिव्ह रेडी कॅश टू द फार्मर्स. ते काय करू शकतात? रेडी कॅश फार्मरला देऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट आहे दे कॅन फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात. अल्टिमेटली इट इन्क्रीज अवर यील्ड. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कशामुळे फिक्स करू शकतात ते? कशामुळं? रूट नोडल्समुळे. रूटवरती प्रेझेंट असणाऱ्या नोडल्समुळे. नेक्स्ट पॉइंट आहे दे कॅन प्ले इम्पॉर्टंट रोल इन क्रॉप रोटेशन मिक्स्ड क्रॉपिंग. क्रॉप रोटेशन मीन्स व्हॉट? पिकांची अदलाबदल. ओके. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय? एकाच वेळेला दोनपेक्षा जास्त पिकं शेतामध्ये घेणे. नेक्स्ट पॉइंट आहे पल्स क्रॉप मेंटेनिंग सॉइल फर्टिलिटी. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे दे कॅन ऍड ऑर्गॅनिक मॅटर इन टू द सॉइल. ऑर्गॅनिक मॅटर सॉइलमध्ये ऍड करतं. नेक्स्ट आहे दे कॅन सम पल्स क्रॉप आर युज्ड ॲज अ फॉडर क्रॉप्स अँड सम पल्स क्रॉप आर युज्ड फॉर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप और ॲज अ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. ओके. Then which are the examples of pulse crop? Okay, which are the examples? First example is gram crop. Gram means in Marathi हरभरा. हरभरा क्रॉप जे आहे ह्यालाच आपण काय म्हणतो? ग्राम क्रॉप म्हणतो. ही सगळी कडधान्यवर्गीय पिकांचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे पीज. पीज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वटाणा. इंडियन बीन, त्याला आपण वाल असं म्हणतो. त्यानंतर लेंटिल. लेंटिल म्हणजे काय? मसूर. मसूर डाळ जी असते किंवा अख्खा मसूर जो असतो त्याला आपण काय म्हणतो ॲग्रिकल्चर लँग्वेजमध्ये? त्याचं नाव आहे त्या पिकाचं लेंटिल. ओके. ग्रीन ग्रॅम, हिरवे मूग. ब्लॅक ग्रॅम, उडीद. रेड ग्रॅम, तूर
अँड लास्ट आहे सोयाबीन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पल्स क्रॉप. ग्राम, पीज, इंडियन बीन्स, लेंटिल, ग्रीन ग्रॅम, ब्लॅक ग्रॅम, रेड ग्रॅम अँड सोयाबीन. ग्रीन ग्रॅम म्हणजे हिरवे मूग, ब्लॅक ग्रॅम म्हणजे उडीद, रेड ग्रॅम म्हणजे तूर, तुरीची डाळ जी असते तूर, आणि सोयाबीन आपल्याला माहिती आहे. ओके, ही जी शॉर्ट नोट आहे इम्पॉर्टन्स ऑफ पल्स क्रॉप, ही शॉर्ट नोटचे पॉइंट्स लिहिल्यानंतर आपल्याला खाली लास्ट पॉइंट ऍड करायचा आहे एक्झाम्पल्स, आणि आपल्याला हे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला ह्याच्या शॉर्ट नोट नंतर मेन्शन करायचे आहेत. ही शॉर्ट नोट इम्पॉर्टंट आहे. इट कॅरीज 2 marks फॉर आवर बोर्ड एक्झाम. ओके, थँक्यू.